पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत शिरोली औद्योगिक वसाहतीतील अधिक हरित आणि पर्यावरणपूरक बनवण्याच्या उद्देशानं शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन, स्मॅक, गार्डन्स क्लब कोल्हापूर आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ MIDC यांच्या संयुक्त विद्यमानं स्मॅक भवन परिसरात 125 देशी वृक्षांचं वृक्षारोपण करण्यात आलं. उद्योग, शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, उद्योजक, विद्यार्थी आणि पर्यावरणप्रेमींच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा उपक्रम प्रेरणादायी ठरला. हरित औद्योगिक परिसराची निर्मिती, जैवविविधतेचं संवर्धन आणि भावी पिढ्यांसाठी हिरवाईचा शाश्वत वारसा निर्माण करणे हा या अभियानामागील प्रमुख उद्देश होता. उपक्रमात स्मॅक, गार्डन क्लब, MIDC कोल्हापूर विभाग, DY पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड आर्किटेक्चर, प्रिन्स शिवाजी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, कला प्रबोधिनी इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन तसेच विविध शैक्षणिक संस्थांतील विद्यार्थी, शिक्षक आणि सदस्यांनी सहभाग नोंदवला. कार्यक्रमात कुंभी कासारी सहकारी बँकेचे अध्यक्ष अजित नरके, शिल्पा अजित नरके, राजवीर नरके आणि रिया नरके यांची प्रमुख उपस्थिती लाभली. गार्डन्स क्लबच्या अध्यक्षा पल्लवी कुलकर्णी यांनी ड्रीम टेरेस उपक्रमाची माहिती देताना केवळ वृक्षारोपण नव्हे तर वृक्ष संवर्धन हीच खरी जबाबदारी असल्याचं सांगितलं. दरवर्षी विविध ठिकाणी देशी वृक्षांची लागवड करून त्यांचं संगोपन करण्याचा गार्डन क्लबचा प्रयत्न असल्याचं त्यांनी नमूद केलं. अनेकांना वृक्षारोपणाची इच्छा असते, मात्र योग्य जागा आणि देखभाली अभावी अनेक रोपं नष्ट होतात. त्यामुळे नियोजनबद्ध वृक्ष लागवड आणि सातत्यपूर्ण संवर्धन ही काळाची गरज असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. यावेळी पिंपळ, वड, करंज, पारिजातक, बकुळ, अर्जुन, कंदप, कडुलिंब, कांचन, कैलासपती आणि गुळभेंडी आदी देशी वृक्षांची लागवड करण्यात आली. उपक्रमासाठी प्रमुख आर्थिक सहाय्य शिल्पा नरके यांनी केलं. तसेच कीर्तिकुमार शेडगे, वर्षा वायचळ, रजनी जाधव आणि परितोष उरकुडे यांनी रोपे, खते आणि इतर साहित्याच्या स्वरूपात मोलाचं सहकार्य केलं. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्राजक्ता चरणे यांनी स्वागत करून पर्यावरण संरक्षणासाठी प्रत्येकानं वैयक्तिक आणि सामाजिक स्तरावर योगदान देण्याचं आवाहन केलं. यावेळी उपस्थितांनी पर्यावरण संवर्धनाची शपथ घेत जय वसुंधराचा घोष देत वृक्ष संवर्धनाचा निर्धार व्यक्त केला. कार्यक्रमाला MIDCचे कार्यकारी अभियंता IA नाईक, स्मॅकचे अध्यक्ष जयदीप चौगले, संचालक राजू पाटील, अतुल पाटील, स्वीकृत संचालक भीमराव खाडे, निमंत्रित सदस्य मोहन जाधव, विनय लाटकर, गार्डन्स क्लबचे अविनाश शिरगावकर, दीपा चौगले, सुरेश शिपूरकर, कृपेश हिरेमठ, रवींद्र साळुंखे, कल्पना थोरात, रेणुका वाढवणी, संगीता सावर्डेकर, सुषमा शेवडे, मयूर पाटील, निशिगंधा कुलकर्णी, चारुता शिंदे, पूजा सावंत, स्नेह भुरके, अनिता गाडवे, कीर्ती कोराणे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, उद्योजक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. उपक्रमाअंतर्गत लावण्यात आलेल्या सर्व वृक्षांचं संगोपन ग्रीन क्रेडिट संकल्पनेअंतर्गत करण्यात येणार असून ठिबक सिंचन, मल्चिंग, खत व्यवस्थापन आणि नियमित देखभालीद्वारे प्रत्येक रोप जगवण्यावर विशेष भर दिला जाणार असल्याचं आयोजकांनी सांगितलं.